आणि आजचा आपला डेली व्लॉग मध्ये असणार आहे की मी कशी तयार होते, मी कसं ट्रॅव्हल करते आणि तिथे जाऊन आंबा महोत्सव जे असणार आहे त्या बाबतीत थोडक्यात माहिती असणार आहे. स्किन बघू शकता, त्याच्यावर फक्त घाम आहे आणि खूप प्रचंड गरम होत आहे. मी ऑलमोस्ट अख्ख्या व्हिडिओमध्ये हेच सांगते की खूप गरम होतं, खूप गरम होत आहे. हे आहेत प्रमोद दादा आणि यांचं पण युट्यूब सगळे मस्त यांचं पण युट्यूबला चॅनल आहे. आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे? प्रमोद सोनवळकर आणि आर्ट. गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता, ही पूर्ण गिरगाव चौपाटी तर तुम्हाला दिसणार आहे. इथून लागणार आहे म्हणजे मला मी तिथे जाणार नाहीये कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झालाय. तर मी लोकेशनवर मगाशीच पोहोचली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ते रील बनवायला आलेली, तर माझी रील बनवून झालेली आहे, अपलोड करून झालेली आहे. माझ्या इन्स्टा ID वर जा बघा. हर सफर का हम सफर अब महाराष्ट्र में भी एक नवीन ओला सारखं काहीतरी लॉन्च होत आहे. मला अंदर आहे हा फळ. कसं आहे हा? 1600 रुपये. 1600 रुपये. नमस्कार मंडळी, मी अक्षदा द व्लॉगर. आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की मी जाणार आहे आज आंबा महोत्सव एक्सप्लोर करायला. म्हणजेच रील येणार आहे प्रॉपर प्रोफेशनली. आणि आजचा आपला डेली व्लॉग मध्ये असणार आहे की मी कशी तयार होते, मी कसं ट्रॅव्हल करते आणि तिथे जाऊन आंबा महोत्सव जे असणार आहे त्या बाबतीत थोडक्यात माहिती असणार आहे. सो ओव्हरऑल हा फुल डेचा व्लॉग आहे, पूर्ण बघा. आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला आपण पहिला तयारी करायला घेऊया. आणि तुम्हाला सांगू, एक आयुष्यात खूप मोठी गोष्ट झाली आहे माझ्या, आणि ते आहेत माझे ना हेअर ग्रे व्हायला लागले नाहीत, झाले आहेत पूर्ण. आणि मला ते कलर वगैरे करायचं नाहीये बिकॉज ते खूप हार्मफुल आहे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी आणि ओव्हरऑल फिजिकलसाठी, बॉडीसाठीच. तर माझा विचार चालू होता की हेअर ग्रे झालेत तर आपण हेअर कलर करायचाच नाही, पण ते इतकं वियर्ड वाटतंय शूट मध्ये वगैरे, तर मी खूप कन्फ्युज आहे. तर तुम्ही प्लीज कमेंट मधून मला कळवा की मी काय करू. हेअर ग्रे झालेत, ते ब्लॅक करू नको करू की असेच राहू देत, काहीच मला समजत नाहीये. आणि जरी आपण हायलाइट केलं तरी सुद्धा ते व्हाईट हेअर दिसूनच येतात आणि प्रॉपर व्हाईट झालेत. असं पण नाहीये, ते थोडेसे असे हा पोर्शनला क्राऊन एरियाला तर खूप ग्रे झालेत. आणि एकदा आपण कलर करायला सुरू केलं तर आपल्याला त्याची सवय होते. जसं मला माझ्या हेअरला स्मूथनिंग केल्याशिवाय मला माझं लुक परफेक्ट वाटतच नाही. सो त्याची आता मला हॅबिट झालेली आहे आणि ते नाही केलं की मी कॅमेरासमोर अनकम्फर्टेबल होते. असं असं थोडं झालंय माझ्या बाबतीत. त्यामुळे मला तो हेअर कलर करताना थोडा विचार करावा लागतो. पण नाही, मला असं वाटतंय की हेअर ग्रे एवढे झालेले आहेत की ते मला कलर करण्याशिवाय ऑप्शन नसणार आहे. ओके, मी आता छान सनस्क्रीन अप्लाय केलेला आहे. आणि आता त्यानंतर मी वापरणार आहे माझी नेहमीची बीबी क्रीम. ठीक आहे, जास्ती नाही, थोडंच अप्लाय करते. आणि मी आज हा छानसा असा क्यूट बटर येल्लो म्हणता येईल असं छानपैकी तो असा एक वन पीस घातलेला आहे कारण की आज मला थोडं लांब जायचं आणि साडी ड्रेस वगैरे मला कम्फर्टेबल नव्हतं, म्हणून मी म्हणाले की जरा वन पीस घालूया, थोडा लुक वेगळा करूया. आणि आंबा महोत्सव करणार आहे तर थोडासा असा येल्लो शेड मध्येच आपण जाऊया, म्हणून मग मी हा शेड आज वेअर केलेला आहे. खर्च किती असतो ते ग्रे हेअर कव्हर करायचं, हेअर कलर करायचं, कारण की केसांच्या बाबतीत कुठेच रिस्क घेत नाही. घरात वगैरे कलर आणून आणि लोकल प्रोडक्ट वापरून तर बिलकुलच नाही. त्यामुळे दर महिन्याला मला 2,500 ते 3,000चा खर्च असणार आहे त्या हेअर कलरचा. त्यामुळे खूप अजूनपर्यंत तरी खूप आधी वर्षभरापासून म्हणजे हेअर ग्रे झाले, पण आता खूप दिसतंय ते. मी खूप टेन्शन मध्ये आली आहे त्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान कव्हर दिलंय ह्या बीबी क्रीमने. ठीक आहे. आणि आज मी जे ट्रॅव्हल करणार आहे त्याच्यावर माझ्यासोबत एक दादा आहेत, प्रमोद दादा करून, त्यांच्यासोबत मी जाणार आहे. सो अंडरग्राऊंड आय थिंक ती ट्रेन असणार आहे. सो मी खूप एक्साइटेड आहे. मी अजून मेट्रोमध्ये पण बसली नाहीये, तुम्ही हसू नका प्लीज. पण इतका कधीच प्रवास झाला नाही माझा. आणि आता डायरेक्ट अंडरग्राऊंड मेट्रोने मी जाणार आहे तिकडे जिथे आंबा महोत्सव आहे. सगळं तुम्हाला हळूहळू लोकेशन वगैरे कळणारच आहे. सो पूर्ण व्लॉग बघा. आता मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला जॉईन होते. बाय.
हॅलो, तर मी निघाली आहे आणि खूप प्रचंड ऊन आहे, तुम्ही बघू शकता. सनस्क्रीन SPF 50 वापरा, नाही तर SPF 100 वापरा. या उन्हातमध्ये काहीच उपयोग नाही, टॅनिंग होणारच आहे आणि अक्षरशः आज हालत होणार आहे. ओके, हॅलो. तर फायनली मला बाईक मिळालेली आहे. रिक्षा नाही भेटली कारण की रिक्षा स्टेशनसाठी नाहीच म्हणत होती सरळ. 3-4 रिक्षा मी सोडल्या, मग मी चालायला सुरू केलं आणि चालता चालता मला भेटला आहे मयूर आणि तो मला स्टेशन ड्रॉप करणार आणि तिकडून तो कोर्टात जाणार. मग आपली जे लोकल तिकीट चालू असते तिथे मी तिकीट काढणार आणि मग तिथून मी पुढे निघणार दादरला मला प्रमोद दादा भेटणार. प्रमोद दादा आणि मी जाणार आहोत पुढे, आंबा महोत्सव करणार आहोत आणि मग संध्याकाळी बघू, अजून एक एक्झिबिशन आहे ते अटेंड करायचे आणि मग तिथून डायरेक्ट परत ठाण्यात. बाय. तुम्ही माझी स्किन बघू शकता, त्याच्यावर फक्त घाम आहे आणि खूप प्रचंड गरम होत आहे. मी ऑलमोस्ट अख्ख्या व्हिडिओमध्ये हेच सांगते की खूप गरम होतं आणि आता स्कॅम झाला असता. स्कॅम नसतं म्हणता येणार, पण सीन झाला असता. 3 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन आली ठाणा आणि ती थांबली. मला वाटतं ती खाली होणार पूर्ण आणि मग CSTला निघाली आणि मी ट्रेनमध्ये चढली आणि नंतर मला ट्रेन सुरू झाल्यानंतर कळलं की ही जाते कारशेड. हे कोणच कसं चढत नाहीये. मी विचारलं की ट्रेन कुठे जाणार आहे चालू झालेल्या ट्रेनमध्ये, तर सांगितलं की ही कारशेडला जाईल. मी तशीच उतरली, कशी उतरली माझं मला माहिती आहे. आणि आता 4ला लागली आहे CST 3:13ची, ती पकडणार आणि आता मी जाणार दादरला. खूप हालत बेकार झाली आहे, गरमही झाली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करते. जसं तुम्हाला सांगितलं की ट्रेनमध्ये ह्या अशा काही गोष्टी छान छान मिळतात. ते तुम्ही हे इयरिंग्स घेतलेले आहेत आणि फक्त हे 100 रुपयाचे आहेत, पण गोड आहेत खूप. आणि एक फक्त इयरिंग घातलं तरी काम. हॅलो, तर आता मी चर्नी रोडला उतरणार आहे, प्रमोद दादांना भेटणार आहे आणि मग तिथून डायरेक्ट जाणार आहे आम्ही एक्झिबिशनला. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रॉपर्टी आणि आंबा हे दोन्ही एक्झिबिशन्स असणार आहे, तर मी पहिला प्रॉपर्टी कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आंबा महोत्सव. कारण की प्रॉपर्टी एक्झिबिशन हे AC मध्ये असणार आहे म्हणून, त्यामुळे थोडं चिल होऊ आणि त्याच्यानंतर मग शूट कंटिन्यू करू. आणि बाकी आता मी तुम्हाला दाखवते की मी फायनली उतरलेली आहे. उतरो उतरली. आता मी पहिला प्रमोद दादांना बघते, भेटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत जॉईन करते. ठीक आहे, बाय. हॅलो, तर आता मी तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत प्रमोद दादा आणि ह्यांचं पण युट्यूब. हाय सगळे मस्त. ह्यांचं पण युट्यूबला चॅनल आहे आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे? प्रमोद तोंडवळकर आणि आर्ट प्रमोद. एक मिनिट हा. प्रमोद तोंडवळकर हे माझे सगळं नेचर आणि कोकण आणि बाकी सगळं, आणि आर्ट प्रमोद वरती मी एक्झिबिशनचे व्लॉग्स आहेत माझे. इन्स्टा आयडी पण आहे प्रमोद आर्च करूनच इन्स्टा आयडी पण. हा प्रमोद आर्च. हॅलो, तर आता आम्ही चर्नी रोड स्टेशनला उतरलोय आणि मी उतरत खाली येत होती वेस्ट साईडला आणि मला समुद्र दिसला एकदम. आणि ह्या बिल्डिंग स्पेशली इतक्या छान जुन्या बांधकाम आहे, असं आल्यानंतरच असं पूर्ण इंग्रजांच्या काळात गेल्यासारखं वाटतं. सॉरी टू से, बट ही आता आपली मुंबई आहे, पण तरी पण त्यांचं जे बांधकाम आहे बिल्डिंगचं ते अगदीच खूप जुनं आहे, ते दिसून येत आहे. आणि समुद्र बघून तर मी इतकी खुश झाली, मी दादाला डायरेक्ट बोलले, दादा समुद्र बघा. हा, स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे. आता आपण ज्या लोकेशनला चाललो आहोत शूट करण्यासाठी ते लोकेशन तर खूप सुंदर आहे. तर हळूहळू तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण समजेलच. तिथे गेल्यानंतर जरा आम्ही आमचा हुलिया आहे जो झालाय विचित्र तो चेंज करू आणि छान रेडी होऊन शूट करायला सुरू करू. त्याआधी जो समुद्र लागतो त्यामुळे जर जी गरमी होती ती एकदम निघून गेली ना, वाराच असा यायला लागलाय. जो त्रास होत होता ना गरमीचा तो इथे आल्यानंतर थोडापैकी कमी झालाय, बऱ्यापैकी. सो मी काही गोष्टी एक्सप्लोर करते तुमच्यासोबत कारण की मला मज्जा येते. मी तुम्हाला जसं सांगितलं की मी आधी ठाणाच फक्त करायची, ठाणा 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 ठाणा, पण आता मी बाहेर पडते तर मला वेगळ्या गोष्टी कळतायत. मला ट्रेनच्या बाबतीत भरपूर नॉलेज मिळालंय. वेस्टर्नसाठी वेगळी, म्हणजे बोरिवली वगैरेसाठी पण लाईन वेगळी आहे, ही चर्चगेट वगैरे चर्नी रोड ही लाईन वेगळी आहे, यासाठी ट्रेन वेगळ्या आहेत. जर मला मी घरात बसून किंवा फक्त ठाणा शूट करत बसले असेल तर मला हे कळलं नसतं. सो बाहेर पडायचा विचार केला, चांगलं केलं. खूप बडबड करते मी, पण मला असं झालं मी किती बोलू तुमच्याशी आणि किती नको. हे बघा आता ना इथे पूर्ण हा समुद्र आहे, हा जो लाकडी नारळाची झाडं दिसतात तिथे कंटिन्यू समुद्र आहे. तर तुम्हाला मॅप मध्ये कळेल आम्हाला जायचंय ह्या लोकेशनला आणि हा पूर्ण जो ब्लू आहे तो सगळा समुद्र आहे.
त्यामुळे अगदी आपण समुद्राच्या बाजूलाच आहोत. आणि हे आहे चर्नी रोड स्टेशन आणि बाकी हा सगळा हायवे प्रॉपर वेस्टर्न साईडचा हा हायवे आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असेल, पण तरी मी नव्याने बघते त्यामुळे माझा जो एक्साइटमेंट लेवल आहे तो जरा वाढलेला आहे. ही बघ शिंपली, आपण समुद्राच्या बाजूलाच आहोत आणि ही बघा शिंपली दिसली. माझा पाय तर बघ कसा घाण झालाय उन्हामुळे. ठीक आहे, सो मज्जा येणार आहे. ह्या टॅक्सी आहेत, इथे रिक्षा चालत नाही बरे का, इथे फक्त टॅक्सी. दादांमुळे पॉसिबल झालंय. दादा तुम्ही नसतात तर मी आज आलीच नसते. गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता, ही पूर्ण गिरगाव चौपाटी आता तुम्हाला दिसणार आहे. इथून लागणार आहे म्हणजे मी तिथे जाणार नाहीये कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झालाय. मग ही पूर्ण इथून पुढे गेलं ना ही पूर्ण गिरगाव चौपाटी लागते आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी वगैरे ज्या असतात त्या सगळ्या इथे आहेत. ओके, हा तो हायवे आहे वेस्टर्न साईडचा. हॅलो, तर आता आपण हे इथे पोहोचलोय. ह्या कॉलेजचं नाव विल्सन कॉलेज आहे. तुम्ही बघू शकता त्याचं बांधकाम. मी तुम्हाला जसं बोलली ना, इथे आल्यानंतर एकदम इंग्रज लोकांच्या काळात गेल्यासारखंच फील आलं. कारण की इथलं बांधकाम आणि इथलं तर रस्ते, इथलं तो एक असा A1 क्लास म्हणू शकतो ना आपण, तशा टाईपच इथलं लोकेशन म्हणता येईल किंवा वाईब्स म्हणता येईल. आणि अगदीच समुद्राच्या समोर हा सुंदर कॉलेज उभा केलेला आहे आणि तुम्ही त्याचं बांधकाम बघू शकता, ती छान आहे. हॅलो, तर मी लोकेशनवर मगाशीच पोहोचली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ते रील बनवायला आलेली. तर माझी रील बनवून झालेली आहे, अपलोड करून झालेली आहे. माझ्या इन्स्टा ID वर जा, बघा आणि तुम्हाला लोकेशन डिटेलिंगमध्ये सगळं काही कळणार आहे. सेम नावाने इन्स्टा ID आहे आणि हे लोकेशन मी तुम्हाला थोडक्यात सांगते. चर्नी रोडला, मुंबईला चर्नी रोडला विल्सन कॉलेज आहे, त्याच्या अगदी समोर मॅकिचन ग्राउंड आणि हॉल करून आहे. तर तुम्ही इथे येऊन आंब्यांची मनसोक्त खरेदी करू शकतात. आता इथे जे मुंबईला जवळपास राहणारे आहेत त्यांनी येऊ शकता. मुंबई फेस्टिवल आहे, मँगो मुंबई फेस्टिवल 24-25-26 एप्रिल सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत, 24 पासून 26 पर्यंत, म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे करून. हा मस्त एंट्रन्स आणि वाईब्स खूप छान आहेत इथले. सो गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन छान इथे सेल्फी पॉईंट वगैरे, मुंबई फेस्टिवल असं करून, सॉरी माझ्या तोंडात सारखं मुंबईच येते, मँगो फेस्टिवल 2026 म्हणून छान इथे एक सेल्फी पॉईंट पण आहे. आणि चला आता आपण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. ठीक आहे, सो इथे फर्स्ट स्टॉलच आपल्याला इथे हिरावती फार्म्स करून थेट आमच्या बागेतून तुमच्या घरी असं एक छान स्टॉल बघायला मिळतं. तिथे नुसतेच आंबे नाही तर लोणची आहेत, ते फणसाचं असं म्हणजे सुकवून करतात ते वगैरे सगळं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा आंबे आहेत, मस्तपैकी कैऱ्या पण आहेत, मस्त झालेले आंबे पण आहेत. हे काय आहे ग? हे खोबरा आणि आंबावडी. खोबरं आणि आंबावाडीची. अच्छा, आणि काय प्राइस आहे याची? याची आहे 120. 120 रुपये. आणि हे कसे चोकायचे आंबे? हे 400 रुपये डझन आहे. 400 रुपये डझन. ओके, हे बघा तुम्ही बघू शकता आणि खूप छान छान ऑप्शन तुम्हाला इथे आंब्यांमध्ये बघायला मिळणार आहेत. हे काय प्राइस आहे ह्याची? याची 120. 120. आणि हे हे पण 120. हे काय आहे? आपलं मुरांबा आहे? चुंदा म्हणतात. चुंदा, आंब्याचा चुंदा. ओके ओके, ठीक आहे. सो ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे नाही दिलाय का? ओके, नाही दिला. अच्छा, ठीक आहे. ओके, सो तुम्ही इथे येऊन हिरावती फार्म्स असा फर्स्ट स्टॉल आहे, तुम्ही इथे येऊन ह्याही गोष्टींची शॉपिंग करू शकता. तसंच तुम्ही जर पुढे जातात तर तुम्हाला इथे साड्यांचा स्टॉल बघायला मिळणार आहे. हा बघा तुम्ही बघू शकता, इथे मस्त मस्त साड्या आहेत छान, मध्ये अजरक मध्ये आहे, त्याच्यानंतर हँडप्रिंट मध्ये आहे. ही कोणती आहे? ही पूर्ण हँड वुवन साडी. हँड वुवन साडी आहे. काय प्राइस आहे याची? 1800. 1800 रुपये. आणि आपल्याकडे कमीत कमी किती पासून आहे? 1000 पासून आहे आणि तो सगळ्यावर डिस्काउंट मिळणार. डिस्काउंट मिळणार आहे का? ओके, 1000 वाली कोणती आहे? ही आपल्याकडे अशी प्लेन साडी आहे ओके, handloom मध्ये. हँडलूम मध्ये. आणि या साडीला पण ब्लाउज पीस आहे, अच्छा. ड्राय क्लीन करता येते. ओके, त्याच्यामुळे शिवाय आपल्याकडे अशा पारिजाताची जशी मी नेसली आहे हा हा, सध्याची त्याच्यामध्ये पण तुम्हाला ही 1000च्या रेंज मध्ये मध्ये मिळेल. मिळून जाईल. त्याच्यामध्ये हँड पेंट मध्ये पण तुम्हाला ऑप्शन का? हा. ओके, आणि तुम्ही असं कलमकारीचे ब्लाऊज त्याच्यासोबत पेअरअप करू शकता. करू आपल्याकडे ते शकता. हवे हो, तर ते पण आहे. ह्याच्यामध्ये कलर किती राहिलेत आता? कलर आहेत, बरेच कलर आहेत ना? आणि ओके, त्याशिवाय आपल्याकडे ते साडी कव्हर आहेत आपले बनवलेले. साडी कव्हर पण आहेत का? हे ओके प्रिंटेड आहेत, बाहेर आपल्याला जनरली शिवलेले मिळतात, त्याला अजिबात प्लास्टिक नाहीये. ओके, छान असं स्टडी राहतं आणि कलमकारीचं कापड याला वापरलेलं आहे. याची काय प्राइस आहे? हे 500. 500 रुपये. जोडी.
अच्छा अच्छा ओके. त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार मिळतात. प्रकार तुम्ही बघू शकता, ताईने ते डिस्प्ले पण केलेले आहेत साड्यांचे व्हरायटीज. खूप छान काउंटर आहे हे बघा. ओके, सो इथे सगळीकडे मस्त आंब्याचा वासच येतो, सुगंधच येतोय, कारण की आंबा महोत्सवच आहे, आंबा फेस्टिवलच आहे. त्यामुळे हर सफर का हम सफर अब महाराष्ट्र में भी एक नवीन ओला सारखं काहीतरी लॉन्च होत आहे मला असं वाटतंय. आणि आपल्यासाठी होपफुली हे खूप सेफ आणि छान होऊन जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. इथे त्यांचे ब्रोशर वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत हे बघा. ओके, तेच आहे. ठीक आहे, तुम्हाला मी जसं सांगितलं सगळीकडे मस्त आंबे आहेत, त्याच्यानंतर चकल्या, लाडू, करंजी याचेही स्टॉल आहेत, साड्यांचेही स्टॉल आहेत. वाईब्स खूप छान आहे इथले आणि मजा येणार आहे. हे बघा, तुम्हाला जसं मी बोलली दागिने आहेत. सो सुंदर सुंदर असे सध्या हँडमेड दागिने वापरायचे ट्रेंड आहे, वेअर करायचेही ट्रेंड आहेत. तर असे सुंदर सुंदर दागिने आपल्याला इथे बघायला मिळतात. हे 500 रुपयाचे छान तोड्यांसारखे आहेत. गिफ्टिंगसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. ही अगदी छान सुंदर साडीवर वेअर करण्यासाठी गिफ्टिंगसाठी छान ऑप्शन आहे हे बघा. सो खूप मजा येणार आहे. इयरिंग्समध्ये पण खूप छान ऑप्शन आहेत. काय प्राइस आहे याची? 50 मध्ये आहे सगळं. 50 रुपये. छान आहे, रिझनेबल प्राइस आहे. हे वेट करायचं प्रत्येकाचं वेट. वेगवेगळे प्राइस येणार. ओके, इनविजिबल मंगळसूत्र पण मी आणलेले आहेत. अच्छा, तुम्हाला जर पेंडंट वगैरे हवे असेल तर पेंडंट पण आणलेले आहेत. इनविजिबल मंगळसूत्र. हे ओके, ह्याची काय प्राइस आणि 300. ओके, नाजूक असं छान युनिक असं- वाटतं. हा जरा हे पण छान आहे. नथ. हे बघितलं का मॅडम? विक्टोरिया मंगळसूत्र. विक्टोरियन हे नवीन मंगळसूत्र. ट्रेंडिंग आहे. ओके, खूप सुंदर, त्याच्यावर असा मोर आहे. इयरिंग्स पण. अच्छा, आता ह्या स्टॉलवर आपल्याला आंबे बघायला मिळत आहेत. रत्नागिरी हापूस आंबा मिळेल, तसेच ओला काजूही मिळणार आहे. रोज आता तयार आंबे आहेत मस्तपैकी. एक फळ किती मोठं आहे बघू शकता तुम्ही, आणि अगदी सुगंधच हा आलेला आहे ते बघा. छोटी साईज आहे ही, मोठी साईज आहे. अच्छा, कसे आहेत किलो आपल्याकडे? किलो नाही, आपल्याकडे डझन वरती आहे. अच्छा ओके, हा आपला साईज आहे ती 200 प्लस साईज आहे. अच्छा, आणि ही जी साईज आहे आपल्याकडे 150 प्लस ची साईज आहे. ओके, ओके, याच्यामध्ये आपण 1200 रुपये डझन आहे हा. आणि हे 900 रुपये डझन आहे. अच्छा. ओके, आणि उद्या आपल्याकडे पायरी देखील येणार आहे आणि ओला काजू देखील ओला येणार काजू. आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील, पायरी आंबा आणि ओला काजू, तर तुम्ही येऊ शकता उद्या. कोकम पण येणार आहे का? हो, उद्या कोकम पण येणार आहे. कोकम देखील या स्टॉलवरही आपल्याला आंबे बघायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा फळ. आई गं. कसं आहे हा? 1600 रुपये 1600 रुपये. क्वालिटी आहे, ऑर्गॅनिक आहे. अच्छा, 1600 रुपये डझन. डझन रुपये. हे साईज मध्ये जरा मोठा आहे, 10 पीस आहे. हे डझन आहे. अच्छा, 15 पीस आहे. ओके, हे 15 येणार का? हो. आणि हे कसे? सेम 1600. 1600च का? अच्छा, हा गोवा जसं मी तुम्हाला बोलली, इथे लाडू, शंकरपाळी वगैरे त्या गोष्टीही आहेत. तर ते स्टॉलही इथे लागलेले आहेत. चिवडे आहेत, त्याच्यानंतर मस्त बुंदीचा लाडू आहे. हा कसला आहे? मखाणा लाडू. ओके, मखाणा सगळे घरगुती लाडू. घरगुती लाडू आहे. तर हा डिंक आहे ना, आणि हा मेथीचा. कशा आहे हा मेथीचा? 300 रुपये. किती आहेत हे पीस? 8 पीस आहेत. 300 ग्रॅम बघ. ओके, ग्लुटेन फ्री, शुगर फ्री, मखाना ड्रायफ्रूट. अच्छा, ओके ओके, मखाना ड्रायफ्रूट लाडू. सो हेल्दी फूड इथे तुम्हाला मिळणार आहे. इथे पुन्हा आपल्याला आंब्यांचा स्टॉल बघायला मिळतोय आहे, दागिन्याचा स्टॉल आहे, आंब्यांचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर इथे बापट आंबेवाले, कोकणाचा अस्सल हापूस थेट तुमच्या घरी. इथे आपल्याला पुन्हा आंबा बघायला मिळतो, आणि तो पण कोकणातला. हे बघा किती सुंदर फळ आहे. काय प्राइस आहे? 1800 रुपये डझन. 1800 रुपये डझन. एक आंबा साधारण 230 ग्राम वजनाचा आहे. अच्छा, 230. आणि हे पण सेम सेम ना? हे पिकलेले आहेत आणि हे कच्चे. अच्छा, तयार होणार किती दिवसात तयार होतील? 3 ते 4 3 ते 4 दिवसात. थँक्यू. आता ह्यांना विचारूया आपण की कशी चव आहे. कशी आहे चव आजी? छान आहे. मस्त. एक फोडीमध्येच मज्जा. हो एकदम छान. छान आहे ना. उद्या ओला काजू आणि कोकमही येणार आहे, तर उद्या नक्की या शॉपिंगला. तुम्ही कुठे इथेच राहता का जवळपास? आम्ही गिरगावात राहतो. गिरगावात राहता का? अच्छा,
सगळे एका ठिकाणीच सगळेजण जवळ जवळचे त्या जवळच. तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि तो समुद्र दिसतोय तिथे एकदम मस्तपैकी. हा बघा, संपूर्ण समुद्र आहे. गिरगाव चौपाटी जी म्हणतात ना ती इथे आपल्याला बघायला मिळते. आता आम्हाला लेट होते दुसऱ्या एक्झिबिशनला जायला, नाहीतर मी तिथे जाऊन थोडं एक्सप्लोअर केलं असतं.